नमस्कार. आज आपण अतिशय कमी साहित्यात झटपट तयार होणारा आणि पौष्टिक असा मटकी भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 कुड्या लसूण सोलून घेतलेला आहे. आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण याची दरदरीत अशी मिक्सरमध्ये पेस्ट तयार करणार आहोत. आता इथे मी एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण यामध्ये साधारण 2 मोठे चमचे एवढं तेल घेणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये जिरं, लवंग आणि तमालपत्र घालणार आहोत. अर्धा चमचा जिरं, 4 ते 5 लवंग आणि 2 ते 3 तमालपत्र इथे मी घेतलेले आहेत. 1 मिनिटभर मीडियम फ्लेमवर आपण हे तेलामध्ये परतून घेणार आहोत. लवंग तेलामध्ये छानपैकी फुटायला हवी. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत. साधारण 1 कप एवढा कांदा इथे मी घेतलेला आहे. कांदा हलका गुलाबी होईपर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला तो तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे. लहान मुलं घरातील शक्यतो मोड आलेले कडधान्य खात नाहीत. अशा वेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आता इथे आपण आलं, लसूण आणि मिरचीचा जो ठेचा तयार करून घेतला होता तो इथे घालणार आहोत. मंद आचेवर आपल्याला ही फोडणी छानपैकी परतून घ्यायची आहे. एक 2 ते 3 मिनटं छान असा सुवास सुटेपर्यंत आपल्याला ही फोडणी छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. अर्धा चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत. एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून इथे मी घेतलेला आहे. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. व पुन्हा एकदा आपण एक 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवर ही फोडणी व्यवस्थित परतून घेणार आहोत. टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ही फोडणी छानपैकी परतून घ्यायची आहे. आता इथे मी 2 कप एवढे मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ही मटकी सुद्धा या मसाल्यामध्ये छानपैकी परतून घेऊयात. एक 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला ही मटकी छानपैकी परतून घ्यायची आहे. मटकी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. मटकी छान परतून झाली की आपण यामध्ये बासमती तांदूळ घालणार आहोत. इथे मी साधारण 2 कप एवढी मटकी घेतलेली आहे. 2 कप मटकीसाठी आपण 1 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन इथे घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ वापरू शकता. इथे मी 1 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवा. 2 कप मटकी आणि 1 कप तांदूळ घेतलेला आहे. आता तांदूळ सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे. एकदम झटपट तयार होतो व चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो. घरातील लहान मुलं जर मोड आलेली कडधान्य खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे भात नक्की ट्राय करून पहा. आता मी 1 कप तांदूळ घेतले होते, यासाठी आपण इथे साधारण 2 कप एवढं पाणी घालणार आहोत. इथे मी भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे. कोथिंबीरीसोबत तुम्ही थोडीशी पुदिन्याची पाने सुद्धा कट करून घालू शकता. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एक कप तांदळासाठी इथे मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण कुकरला झाकण लावूयात व मीडियम फ्लेमवर याच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात व आपला मटकी भात एकदम तयार होईल.
अशाच प्रकारच्या भरपूर भाताच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही राईस रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. कुकर थंड झाला की आपण तो खोलायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला मटकी भात एकदम सुटसुटीत असा बनून तयार झालेला आहे. चवीला हा फार छान लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. लोणचं, पापड आणि हा मटकी भात, एकदा असा बेत नक्की तयार करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत आणि त्यासोबतच पौष्टिक रेसिपीजसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.